आरोग्य आणि रोग हा घटक बघणार आहोत. तर तुम्हाला कोणकोणते रोग माहिती आहेत? मानवाला होणारे रोग कोणते आहेत? डेंग्यू, कॅन्सर आणि जे कॉमन झालेले आहेत ते कोरोनापेक्षा पण ते कोरोना नसताना पण ते आधीपासून चालू झालेले रोग असे कुठले आहेत जे प्रत्येक घरात आहेतच एक दोन पेशंट? सर्दी, खोकला, ताप हे रोग तेच माहिती आणि कसं माहिती ते ट्यूमर, ब्रेन ट्यूमर, कॅन्सर, किडनी फेल, शुगर रोग नाही. शुगर रोग आहे, डायबिटीज रोग आहे नाही आजार रोग आहे. आणि शिरोग सगळ्यात खतरनाक म्हणजे कॅन्सर आणि शिरोग हे दोन आहेत. त्याला शिरोग म्हणायचं आता तुमच्या मी तुमच्या रोगींचा गट पाडणार. तुम्हाला काय त्रास आहे? म्हणजे आता सध्या मला चिकनगुनिया झाला. चिकनगुनिया झालाय. चिकनगुनिया झालाय तर चिकनगुनिया मग काय त्रास होतोय जरा तुम्ही सांगा. बरं. ॲक्च्युली स्टार्टिंगला मी गार्डनमध्ये गेले होते, मग तिथे डास चावल्यामुळे चिकनगुनिया झाला. स्टार्टिंगला ताप येतोय, पहिल्या दिवशी ताप आला की 102 त्याच्यापेक्षा जास्त डिग्रीपर्यंत ताप चालतोय. तर ताप वाढल्यामुळे मग ॲडमिट केलं ते. मग ताप असताना काही नाही, मग एक 8 दिवसानंतर सांधे दुखायला लागतात. एवढी वाईट कंडिशन होते की हाताची अवस्था ही असे हात होत नाही, फोल्ड होत नाही. फोल्ड जे जॉईंट्स असतात ते पेन करतात ते फोल्ड होते, ना जेवता येते ना झोपता येते ना उठता येते. एवढी वाईट कंडिशन असते आणि ते म्हणजे त्याचा इफेक्ट 1 वर्ष असतो. आता मला 8 महिने झालेले आहेत, तरी पण मला अजून खाली बसून उठता येत नाही. तरी पण 1 वर्ष त्याचा इफेक्ट असतो चिकनगुनियाचा. आणि त्याच्यामध्ये त्याच्या आजाराचं नियंत्रण करण्यासाठी गोळ्या औषधे असतात, पण फार गोळ्या औषधाने किडनी फोल्ड केलं होते. आणि त्याच्यावरती एक इंजेक्शन मिळतं स्टिरॉइडचं, ते घेतलेलं आहे. त्याच्यात जवळजवळ माझं वजन होतं 55 किलो, आता झालेलं आहे 92 किलो. म्हणजे त्या स्टिरॉइडचा एवढा डेंजर इफेक्ट आहे. ते फक्त मला 1 महिन्यात माझं एवढं वजन वाढलेलं आहे, 20-25 किलो. त्यामुळं कसं आहे, या आजाराला गोळ्या औषधं न घेता फक्त एक काळजी घ्यायची म्हटलं तर 4 ऑप्शन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन डीची कमतरता असते आणि B12ची. तर याच्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं सकाळी लवकर उठून 8 वाजता उन्हात बसणे. 1 तास तरी तुम्ही उन्हात बसायला पाहिजे. दुसरी गोष्ट, दूध कंटिन्यू सकाळी 1 वाटी संध्याकाळी 1 वाटी हे दूध प्यायचं. आणि डी आणि B12चे जे पदार्थ आहेत ते सगळे तुम्ही खाऊ शकता, डेअरी प्रोडक्ट. याच्यावर तुम्ही कव्हर करू शकता. जास्तीत जास्त उन्हात बसून कव्हर होऊ शकते. आपण गडबड करतोय, आपल्याला दुखतंय म्हणून आपण फास्ट काहीतरी करायला होतो, इंजेक्शन गोळ्या घेतोय आणि मग त्याचे साईड इफेक्ट्स होतो. मग हे चिकनगुनिया झाल्यानंतर तुम्ही म्हटलं की आपण म्हणजे ते कमी करण्यासाठी हे करतो, मग व्हायला नको म्हणून त्याला काय आपण करू शकतो की चिकनगुनिया होऊ नये मग त्याला काय प्रिकॉशन? ते घाण वगैरे असते त्या एरियामध्ये आपण शक्यतो जाणं टाळू शकतो. डास म्हणजे चिकनगुनिया डासामुळे होतो, जेणेकरून डास पसरू नये, घराच्या आजूबाजूला डास पसरू नये त्याची काळजी घेऊ शकतो आपण. तुम्ही छान माहिती सांगितली आहे, त्याबद्दल तुम्हाला एक चॉकलेट आणि जरा टाळ्या वाजवायला सांगता. तुम्हाला कोणता काही त्रास आहे? नाही त्रास. मग तुम्हाला जर त्रास नसेल तर तुम्ही असा त्रास न होण्यासाठी असं काय ऍक्टिव्हिटी करताय की तुम्हाला कुठला म्हणजे मानसिक आहे त्रास कुठला? मग मानसिक त्रास तुम्हाला काय होतोय? म्हणजे तुमची काय राग येते, सारखं चिडचिड होते का? राग येते, चिडचिड होते, मग ते तसं का होतं तुम्हाला? झोप जास्त होते, डिप्रेशन मध्ये. त्याचं कारण काय आहे? काय माहिती सांगा. एक राग यायचं, मानसिक त्रास तुम्हाला का होतो? काय माहिती, ते मेडिटेशन वगैरे नसतील. मग मेडिटेशन मानसिक त्रास कमी करण्यासाठी मेडिटेशन करायला पाहिजे तुम्हाला. मग मेडिटेशन करता येते? अभी मैं कुछ एक्टिविटी ली उनकी। हाँ वो
एक बात आहे ठिकाणी तिथे पण तर हां तर स्नेहा आज आपल्याला मेडिटेशन कसं करायचं याबद्दल स्नेहा आपल्याला माहिती देतील आणि त्या स्वतः कृती करून दाखवतील की मेडिटेशन हे कसं करायचं असतं आणि ह्या कृती करून दाखवल्यानंतर त्याचं नेहमी पालन या सम्यका मॅडम करतील. शेवटी कसं असते आपण विद्यार्थ्याच्या मोठे आपल्याला शिकायला मेडिटेशन कसं करायचं याच्याबद्दल आज आपल्याला स्नेहा मॅडम माहिती सांगणार आहेत आणि स्नेहा मॅडम सम्यका मॅडम त्याचं पालन करणार आहेत. अगं या युट्यूबला जाणार छान कसं तुला तर छान तर आम्ही मेडिटेशन कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना तर एक रोजचा नियम आहे काय तर त्या नियमचं नाव आहे वाय अँड हाऊ. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे वाय महत्त्वाचं आहे की हाऊ महत्त्वाचं आहे सांग. वाय महत्त्वाचं आहे का किंवा हाऊ बरोबर आहे एक्झॅक्टली जे